नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SYB स्पेशल पेपर 2 यामधील पहिले जे प्रकरण आहे आधुनिक युग यामधील धर्मसुधारणा चळवळ आणि मार्टिन लुथर याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. आपण मागील व्हिडिओत धर्मसुधारणेचा अर्थ व धर्मसुधारणा चळवळीच्या उदयाची कारणे याविषयी माहिती पाहिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक कारणे, पुनरुज्जीवन, रोम शहराचे वैभव, चर्चमधील वाईट प्रथा, चर्चमधील कारस्थाने, राष्ट्रराज्य संकल्पनेचा उदय, राष्ट्रवादी भावनेचा उदय, अंतर्गत संघर्ष यामुळे धर्मसुधारणा चळवळीला अनुकूल वातावरण निर्माण झाले. युरोपात धर्मसुधारणेची चळवळ प्रथम जर्मनीमध्ये झाली असली तरी त्याचा पाया 14व्या शतकात इंग्लंडमध्ये घालण्यात आलेला दिसून येतो. या धर्मसुधारणा चळवळीत मार्टिन लुथरची भूमिका कशा प्रकारची आहे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जे वेगवेगळे धर्मसुधारक होऊन गेले त्याविषयींची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण जॉन वायक्लिफ याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. जॉन वायक्लिफ इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट धर्माची बीजे त्याने रोवली होती. जॉन वायक्लिफने बायबलचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले जेणेकरून सर्वसामान्यांना बायबलचे तत्त्वज्ञान काय आहे याची ओळख होईल. वायक्लिफने उघडपणे पोप व चर्च विरुद्ध बंड पुकारले. पोपचे वर्चस्व नाकारले. पोप हा ईश्वराचा प्रतिनिधी नसून तो ख्रिस्तविरोधी आहे असे स्पष्ट मत प्रतिपादन केले. जॉन वायक्लिफला धर्मसुधारणेचा मॉर्निंग स्टार त्यामुळेच म्हटले जाते. वायक्लिफने त्याच्या कारकिर्दीत ख्रिश्चन पुरोहितांवर कडक शब्दात टीका केली. बायबलला श्रेष्ठ मानावे असे आपले स्पष्ट मत मांडले. त्याच्या मृत्यूनंतरही त्याचे कार्य चालूच राहिलेले आपल्याला दिसून येते. पुढचा धर्मसुधारक आपण पाहणार आहोत जॉन हस. जॉन हस हा जर्मनीमधील प्राग विश्वविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत होता. जॉन हस यांनी चर्चमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे जे आवाहन केले त्यातून जे व्यापक आंदोलन उभारले त्यामुळे पोपने जॉन हसला नास्तिक ठरवून 1415 त्यास जिवंत जाळले. पण धर्मसुधारणा चळवळी थांबलेली दिसत नाही. उलट त्याला अधिक जोम प्राप्त झालेला दिसून येतो. आता आपण पाहणार आहोत इरॅस्मस. इरॅस्मस यांनी द प्रेज ऑफ फॉली या नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातून इरॅस्मसने चर्चच्या दुष्कृत्यावर प्रकाश टाकला आणि म्हणूनच पोपने इरॅस्मसलाही नास्तिक ठरवून धर्म बहिष्कृत केलेले आपल्याला दिसून येते. पुढचा धर्मसुधारक आपण पाहणार आहोत सेवोनारोला. हा सेवोनारोला इटालीतील फ्लोरेन्स येथील होता. सेवोनारोलाने पोपच्या चैनी विलासी वृत्तीवर कडाडून हल्ला चढविला आणि म्हणूनच सेवोनारोला देखील जिवंत जाळण्यात आलेले दिसून येते. आता आपण
पुढचा धर्मसुधारक पाहणार आहोत, युलरिच झ्विंगली. पोप विरुद्ध संपूर्ण युरोपात चळवळ उभारण्यात आलेली होती. याच काळात युलरिच झ्विंगली याने स्वित्झर्लंडमध्ये पोप विरुद्ध धर्मसुधारणा चळवळ चालवली. झ्विंगलीने मार्टिन ल्युथर यांच्या विचाराचा तत्त्वाचा स्वित्झर्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला. युलरिच झ्विंगलीने पोपचा निषेध नोंदवून बायबलला सर्वश्रेष्ठ स्थान दिले. राज्यालाही धार्मिक अधिकाराची प्राप्ती व्हावी यावर त्याने अधिक भर दिलेला दिसून येतो. झ्विंगलीने चर्चचे महत्त्व कमी करण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळेच झ्विंगली विरोधी पोपने भूमिका घेऊन अक्षरशः तलवारीने त्यांची हत्या करण्यात आलेली दिसून येते. पुढचा धर्मसुधारक आपण पाहणार आहोत, जॉन केल्विन. जॉन केल्विन स्वित्झर्लंडमधील झ्विंगलीच्या कार्याला त्यांनी पुढे नेले. कॅल्व्हिनने त्याच्या सुरुवातीच्या कालखंडात फ्रान्सच्या चर्चला आव्हान केले. परिणामी कॅल्व्हिनला फ्रान्समधून बहिष्कृत करण्यात आले. मात्र कॅल्व्हिनने धर्मसुधारणेचा आपला प्रयत्न सोडला नाही. कॅल्व्हिनने स्वित्झर्लंडचा आश्रय घेतला व तिथे जाऊन त्यांनी पोप विरोधी भूमिका घेतली. मार्टिनच्या तत्त्वज्ञानावर आधारित धर्म व राजकारण या विषयावर द इन्स्टिट्यूट ऑफ द ख्रिश्चन रिलिजन नावाचा ग्रंथ लिहिला. कॅल्व्हिनने नेहमीच साधी राहणी व उच्च विचारसरणी या तत्त्वाचा पुरस्कार केला. पोपच्या विलासी जीवनावर कडाडून हल्ला केला. अनेक प्रकारच्या धार्मिक विधींनाही त्यांनी कडाडून विरोध केला. त्यातूनच त्यांच्या या विचारातूनच पुढे कॅल्व्हिनवाद उदयास आलेला आपल्याला दिसून येतो. आता आपण मार्टिन ल्युथरचे योगदान याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक या शब्दामध्ये मार्टिन ल्युथरचा गौरव केला जातो आणि ते योग्यही आहे. कारण मार्टिन ल्युथरने प्रस्थापित रोमन कॅथोलिक चर्चला विरोध करणे व त्यात सुधारणा घडवून आणणे असा कार्यक्रम आखल्याने मार्टिन ल्युथरच्या चळवळीला प्रोटेस्टंट क्रांती असं म्हटलं जातं आणि म्हणूनच प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक म्हणून त्यांचा उल्लेख केलेला दिसून येतो. मार्टिन ल्युथर यांनी बायबलचे जर्मन भाषेत अनुवाद केला आणि बायबलमधील जे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना सहज समजावे यासाठीच जर्मन भाषेत अनुवाद केलेला दिसून येतो. आता आपण मार्टिन ल्युथरचे 95 मुद्दे याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. मार्टिन ल्युथरचा सुरुवातीला चर्चवर काही प्रमाणात विश्वास होता. मात्र
मार्टिन लुथर ज्यावेळेस रोममध्ये गेले आणि रोममध्ये गेल्यानंतर तेथील पोपच्या विलासी जीवनाची आणि भ्रष्टाचाराची माहिती मिळाली, तसेच प्रत्यक्ष जवळून त्यांनी जो अनुभव घेतला, त्यामुळेच मार्टिन लुथर कॅथोलिक चर्चच्या विरोधी गेलेले आपल्याला दिसून येत आहे. मार्टिन लुथरने जर्मनीबरोबरच नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, इंग्लंड, स्कॉटलंड इत्यादी देशात आपले विचार मांडण्यास सुरुवात केली. धर्मसत्तेत निर्माण झालेल्या अनिष्ट प्रवृत्ती चव्हाट्यावर आणण्यासाठी मार्टिन लुथरने जर्मनीतील विटेनबर्ग येथे चर्चच्या दारावर पत्रके लावली. त्यात 95 मुद्द्यांचा समावेश होता. या 95 मुद्द्यांपैकी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुक्तिपत्र. या मुक्तिपत्रांना व धर्मातील पाखंडी उपदेशकांना त्यांनी कडाडून विरोध केला. चर्च सर्वसामान्य जनतेची कशा प्रकारे फसवणूक करते याची सविस्तर माहिती आपल्या विचाराच्या आधारे सर्वसामान्यांना पटवून दिलेली दिसते. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, धार्मिक करांना विरोध. मार्टिन लुथरने आपले विचार मांडले असे नाही, तर त्याही पुढे जाऊन त्यांनी धर्मसुधारणा करण्यासाठी जे महत्त्वाचे विचार मांडले ते म्हणजे धार्मिक करांना विरोध. मार्टिन लुथरने धर्मसंस्थेकडून सर्वसामान्य जनतेवर जे कर लादण्यात आले होते त्यास कडाडून विरोध केला. जनतेवर कर लादण्याचा अधिकार हा राजाचा आहे, धर्मसंस्थेचा नाही, असे आपले स्पष्ट मत व्यक्त केले. संपत्ती, धन, भूमिकर यावर राजसत्तेचेच नियंत्रण हवे असेही प्रतिपादन केले. राजकीयदृष्ट्या समानतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करून धार्मिक अधिकाऱ्यांना विशेषाधिकार देण्याची गरजच नाही असेही आपले स्पष्ट मत व्यक्त केले. साहजिकच धर्मसंस्था आणि धार्मिक अधिकारी मार्टिन लुथरच्या विरोधात गेलेले दिसतायत, परंतु मार्टिन लुथरवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आता आपण धार्मिक सुधारणेच्या बाबतीत मार्टिन लुथरचा पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राजसत्तेचा दैवी सिद्धांत. इसवी सन 1520 साली मार्टिन लुथरने ॲन ओपन लेटर टू ख्रिश्चन स्टेट नावाचे एक पत्रक काढले व त्यात राजसत्तेचा दैवी सिद्धांत प्रतिपादन केला. राजाचे स्वतःचे अस्तित्व असून राजा धर्मसत्तेच्या कृपेवर असत नाही असे आपले स्पष्ट मत प्रतिपादन केले. धर्मसत्ता आणि राजसत्ता त्यातील कोणाही एकाला दुसऱ्याच्या नियंत्रणाखाली राहायचे असेल तर धर्मसत्तेने राजसत्तेच्या नियंत्रणाखालीच राहिले पाहिजे. प्रत्येक ख्रिश्चन धर्मीयाने राजाच्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे असे विचार मांडून राजसत्तेपेक्षा कॅथोलिक चर्च श्रेष्ठ आहे ही आत्तापर्यंत असलेली कल्पना कशी चुकीची आहे, कालबाह्य आहे हे त्यांनी दाखवून दिले. पुढचा आता आपण मुद्दा बघणार आहोत, मार्टिन लुथरने 3 संस्कारांना दिलेली मान्यता. प्रामुख्याने पोपनी बायबलचा अर्थ
आपल्या सोयीनुसार लावून सर्वसामान्य जनतेची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली होती. आणि म्हणूनच मार्टिन लुथरने ख्रिस्ती धर्मातील जे 3 प्रमुख संस्कार आहेत ते म्हणजे नामकरण, प्रायश्चित्त, प्रसाद, या 3 संस्कारांना त्यांनी स्वीकारले. बाकीच्या संस्कारांना त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला दिसून येतो. आता आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे मार्टिन लुथरने जे साहित्य निर्माण केले होते त्यातील प्रमुख काही जी पुस्तकं आहेत त्यापैकी 3 पुस्तकांचं इथे थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं पुस्तक आहे ॲन ॲड्रेस ऑफ द नोटॅबिलिटी. या ग्रंथामध्ये मार्टिन लुथरने चर्चच्या विशेषाधिकाराला कडाडून विरोध केलेला दिसतो. दुसरं पुस्तक आहे बॅबोलियन कॅपॅटिव्हिटी ऑफ चर्च. या ग्रंथातून पोपच्या विलासी जीवनाचे वर्णन करून त्यावर कडाडून हल्ला चढवलेला दिसून येतो. पुढचं महत्त्वाचं पुस्तक आहे ऑन द फ्रीडम ऑफ ख्रिश्चन मॅन. या ग्रंथातून मुक्तीसंबंधीचे जे विचार आहेत त्याविषयी आपले स्पष्ट मत व्यक्त केलेले दिसून येते. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, पोपच्या आदेशाचे दहन. मार्टिन लुथरने आपल्या सर्व विचारातून ख्रिश्चन धर्मात दुसऱ्या पंथाची गरज असल्याचा निष्कर्ष काढला. त्यांच्या या स्फोटक विचारामुळे साहजिकच पोप अतिशय संतप्त झाले. इसवी सन 1520 साली तत्कालीन पोप लिओ 10वा याने मार्टिन लुथरला धमकी देणारा जाहीरनामा काढला. अर्थात मार्टिन लुथरने पोपच्या या जाहीरनाम्याचे म्हणजेच आदेशाचे विटेनबर्गच्या भर बाजारात दहन केले. तो आदेश जाळून टाकला. एवढेच नव्हे तर रोमन कॅथोलिक चर्चला विरोध करणारे 25 लेख लॅटिन भाषेत प्रकाशित केले. नंतर त्याची जर्मन भाषेत अनुवाद करण्यात आला. मार्टिन लुथरच्या लेखांच्या अक्षरशः हजारो प्रती निघाल्या. त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले व मार्टिन लुथरला धार्मिक नेता म्हणून आता मान्यता मिळू लागली. परिणामी जर्मनीत रोमन कॅथोलिक चर्चला विरोध करणारा मोठा गट तयार झाला. मार्टिन लुथरला सॅक्सन राजाने संरक्षण दिले होते. 1545 पर्यंत आपल्या मताचा प्रसार करण्याचे कार्य मार्टिन लुथरने केलेले दिसून येते. सारांश: युरोपात धर्मसुधारणेच्या चळवळीची वैचारिक पार्श्वभूमी सर्वप्रथम इंग्लंडमध्ये तयार झाली. मात्र धर्मसुधारणेची प्रत्यक्ष चळवळ जर्मनीत सुरू झाली. धर्मसुधारणा चळवळीत कार्यरत असलेल्या सर्व धर्मसुधारकांनी परंपरा, अंधश्रद्धा, रोमन कॅथोलिक चर्चचे अवास्तव वर्चस्व, त्यांची चैनी विलासी वृत्ती, भ्रष्टाचार यावर कडाडून हल्ला केला. विशेषतः मार्टिन लुथरने धर्मसुधारणा चळवळीत केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. धन्यवाद.